काय दुर्गा देवी श्रीशा कुठं आहे? हा आत्ता काय करायचं भैयाला ऍग्रेसिव्ह झालंय म्हणजे आम्हाला काय करत नाही पण बाहेरचं कोण आलं बांधूनच घातलं तरी पळते. शेण शेण काढ नुसती मोकळी माया करू नको. बरोबर आहे का ना भाई? बरोबर आहे का ना? लाईट पण टायमातच गेली. कशी खातील वैरण बघ बरं. रायबाला भेटाय कोण आले? रायबाला भेटायला रायबा ते ब्रह्मा बरोबर जर तेजा पळाला हा त्याच्या मालकीन बाई आली का? नाव काय ते आपण मला वाटतं 2-3 वेळेस दाखवलंय की तेजाचा मालक. हो तेजाचा मालक ही त्याची सख्खी बहीण आणि ही चुलत बहीण. चुलत म्हणजे सुमित भाऊजींच्याच पाहुणे आले. हा हा तर रायबा शेटला बघायला काय? होय त्या दिवशी पण आलेल्या. मी बाजीला नाही गेलता आणि आम्ही लग्नाला गेलो होतो त्यामुळे त्यांची भेट झाली नाही. मग आता घरी आलेल्या तर म्हणलं चला जाऊया आणि बघा आपल्या बाजीला रायबाला. मगाशी व्हिडिओ सोडला त्याच्यामध्ये काय झालं तर मगाशी जो आपण व्हिडिओ सोडला त्यात म्हणाल ताईनं दीपक शेटला हे गेलेलं बक्षीस दिलेलं कारण की ते दीपक शेटनं आपल्या सासर फॅमिलीला गुलाल दिला घेऊन आणि दीपक शेटचं पण पहिलंच मैदान आणि पहिल्यांदाच त्यानं गाडी चालवली आणि पहिल्यांदाच त्याने 1 नंबर केला आणि त्यात सासर फॅमिलीचा त्यानं नंबर करून दिला. त्यामुळं भरपूर म्हणजे खुश झालेली ते आणि त्याने मदत केली. मग त्यात काय झालं त्यात माझा नंबर दिसत होता त्याचबरोबर भैयाचा पण नंबर दिसत होता. कारण तेव्हा आता टेक आपण पूर्णपणे उडवलेला आहे. आता बाकीचं आता बघायला जातील पुन्हा व्हिडिओ करत त्यात काय दिसणार नाही कारण काहीच नाही दिसलाय नंबर. त्या दादानी मला मेसेज वगैरे केली ते फोन पण केली ते. तर आपल्याला म्हणजे खरं सांगतो एवढा वेळ नसतो की म्हणजे प्रत्येकाला फोन वगैरे उचलायला कारण की परत गैरसमज होतो गो आपल्या फॅमिलीचा गैरसमज होईल फोन उचलणार. हा मग त्याचा विषय काय नसतो. एवढं फोन येतात की तुम्ही पण बघता व्हिडिओ चालू असतो फोन येतो बघ ह्यांनी सायलेंट करतात आणि मग आता तरी म्हणजे जरा जास्तच फोन येतात. मग कसं होतं एखाद्याला रिप्लाय द्यायचं राहून जातं मग नंतर त्यांचा फोन आले की मग ते आम्हालाच कसं वाटतं की बाबा होय रिप्लाय दिला नाही. आणि त्याचबरोबर काय झालं आणि दीपक दादांना आणि त्याचबरोबर 2 दादांचं मला मेसेज आलं दीपक शेटचा नंबर पाठवा दीपक शेटचा नंबर पाठवा. तर म्हणलं म्हणजे त्यांनीच मी काय म्हणजे बोललो नाही तर ती म्हणली आम्हाला दीपक शेटला बक्षीस द्यायचं आहे. मग दीपक शेटचा नंबर आपण पाठवला. मग दोघांनी पण 500-500 रुपये सेंड केले दीपक शेटला. दीपक भाऊजींनी आज आपल्या सासर फॅमिलीचा गुलाल केल्याबद्दल होय 1,000 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालेलं हे बघू शकताय. हे 500 रुपये ह्या दादाने पाठवले आणि हे पण केलं या टाईप पण केलंय 66 दावणीला पहिला गुलाल दिल्याबद्दल धन्यवाद. दीपकला पाठवलंय आम्हाला स्क्रीनशॉट पाठवलाय हे त्यांनी पाठवला. आता त्यांचा पण नंबर नाही दीपकचा नंबर दिसत दीपकचा हे आणि स्क्रीनशॉट पेड टू दीपक अडके. तर अशी दादानी मदत केलेली नाही बक्षीस दिलंय. हा आणि म्हणजे धन्यवाद त्या दादांनी सगळ्यात म्हणजे त्या 2 दादांचं ताईंचं दीपक भाऊजींच्याकडून धन्यवाद आणि आमच्याकडून सुद्धा कारण की दीपक शेट आता कामावर आहेत आणि असं झालं की आपल्या दमीचा पहिला गुलाल झाल्यामुळे एवढा आनंद आपल्या फॅमिलीला झालाय. तर मग आम्ही फॅमिली म्हणतो हे असं असतं की कारण फॅमिलीला सपोर्ट करते असं. होय चालतंय चला आता हे फेरा पण दाखवूया आणि या गाव आमच्या भारत शेठ बाजी शेठ वैरण कशी खाते ते खायला लागली ते का नाही अजून. हा आपण बाजीला वैरण टाकले अजून भारतला वैरण टाकलं ना कारण की ती बघू शकता भैया शेटला मी काय म्हटलं भारतला जरा कवळी वैरण टाक्या कारण की नाही सवय नाही. सकाळी म्हणावा असा कुट्टा खाल्ला नाही ग एकदम असा आवडी निम्मा खाल्ला निम्मा तसा ठेवलाय. मग लात नाही मारत या मग म्हटलं कवळू गावात आपलं आता बघा कसा खातोय. आणि भारतचं काय विषय मला त्या दादाने फोन करून विचारायचा आहे हे एवढाच घाम येतोय का काय येतोय काय कळ तू बाय मला माहिती आहे तू ध्यान वैरण तिथनं लांबणं टाकलीस कारण की आज एका साहेबांनी घोळलंय नव घोळ असले त्यामुळे धाडच येईल हाय खातोय वैरण आवडीन खातोय या ते तेवढी पाहिजे तेवढी आता व्यवस्थित करा. ते दिसते ना तेल लावल्या तरी असं वगैरे येते बघा काय आता उद्या धुवायचंच आहे. चालते चला आता घ्या फेरा बघून भारत शेठचा
आणि ओ भाजी ए भाजी ए भाजी ते सिद्धा दादा सवय लागले ते भाजी करून त्यांची भाषा वेगळी आहे ना. ए भाजी आपलं कसं ए भाजी हे का काय होतं तुम्हाला? भाजी पिल्या बाबऱ्याला घेऊन पळ व्यवस्थित काय. बाबऱ्याला तू घेऊन पळ ना बाबऱ्याला घेऊन पळायला उचल. चला काय म्हणत होतीस कमेंट कमेंट आले त्या ब्रह्मा कुठं आहेत मैदानात गेलाय का नाही काय दादा अपडेट द्या. ब्रह्माचं सांगितलं व्हिडिओ मी हा. राहतात आणि आपण यो भारत कसा घेतला त्याविषयी पुढल्या व्हिडिओ शेअर करायला म्हणजे आज व्हिडिओ मिळाला. काय झालं बाह्य क्षेत्र नियोजन केलंय भारतचं. हा भारत आणि भारत या तिचं पण नाव आहे भारत. भैयांचा भारत नाही दुसरा दुसरा ते भारत आहे उजवी खांदी ठाम एक खांदी तो भारत आणि हे भारत पेलवान निघून लावला. परत मला माहिती होतं उजवीला भारत स्पीड जास्त आहे आणि पेलवान मला पेलवान निघून लावा काय म्हणतील बघा. पेलवान मध्ये 1.5 वर्ष झालं 1.5 वर्ष झालं भारत डावीला टाकलेला नाही. अगो बाई तर मग 2 खांदी आहे का 2 खांदी आहे भारत 2 खांदी कोणती माहिती आहे काही 1.5 वर्ष झालं झोपल्या लावून. मग आता काय करायचं आता ते तर पहिला झाला पहिलं माहिती आपल्या फॅमिलीला शक्यतो करून पहिलं होत नाही ते आणि झालं तर वय म्हणते परत नाही म्हणते आणि पायरा म्हणजे ओळखीचं पण आहे त्यामुळे डन झाला. मग आता काय करायचं त्याबरोबर मला टेन्शन म्हटलं आता एक तरी ब्रह्माचा पायरा झाला 17 तारखेला झाला त्या पुढल्या नंदीला शेवटी दिलं त्यामुळे ती गाडी पळणार ते जर झालं नसतं तर मग ब्रह्माला भारत पळवायचं. काय केलं पेलवान बघा आता तुमच्या आहे ना बघा तुमच्याकडे सोपवलं आहे तुम्ही काय करते ते योग्य माझ्या शेतामध्ये चला मी तेर्याला मी आता तर ब्रह्माला परत बोललं नको माहित नाही ब्रह्मा आधी जमवतो पोरं कमी होती. बाबऱ्या आणि भारत न्याला डावीला पहिल्यांदाच बरं का बाबरे ह्याला भारतला भारतला आणि भारतनं असलं स्पीड लावलं डावीला. मग ते विचार करतो आणि उजवीला तो किती स्पीड लावत असेल मग डावीला एवढं स्पीड लावतो उजवीला किती असेल बघा. मग आता काय करणार आहे हा उजवीला ही बघा का मला व्हिडिओ करून दे ना इकडे येतो या चिटकायला काय. ते आता जो फेऱ्याचा व्हिडिओ आहे का नाही हा व्हिडिओ सोडायचा मोठा व्हिडिओ जर एवढा राहणार तर कट करणार आणि सेपरेट व्हिडिओ फेऱ्याचा सोडतो. सर You will never see me crack, and if you get in my way, you're gonna feel the wrath. Gotta say it to my face while he's looking back. Mirror breaks after math. When I hate, I attack. And when I feel like this, I'm immortal. 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 Don't be scared. Just look me up.